जसं की तुम्ही पाहिलं कांद्याच्या लागवडीनंतर आता बाळ होती लसणाची. तर राम राम मंडळी. बस की पुंड्यावर खेळत मी तिकडे आले कांदा लसूण लावून. तेच ते आईचे कधी न संपणारे लाड. शेवट आई ते आई असते, आईला कोणाची तोड नसते. आईचं प्रेम म्हणजे काय इन्फिनिटीच. मग काय आम्ही बसलो बांधावर खेळत, पण तरी कुठं राहत आहे. आले मग घरून माघारी पुन्हा आईकडे. घरात आई नसली की सगळं सुनं सुनं वाटतं, म्हणून आई जिथं असेल तिथं जाऊन गोंधळ घालत बसायचं. म्हणजे 4 शिवा पण खायला भेटतं ते, आणि तेवढंच मन सुद्धा रमतं. आईच्या शिवाय म्हणजे प्रेमच एक प्रकार, जे की आपण व्यक्त करून घेतो तिच्याकडून बळजबरी. मग काय बांध मोडायचं नव्हतं म्हणून हे लांब लांब ढेंगा टाकत गेले आईकडे. अगर न हो, पण रानात चटणी भाकर खाणे म्हणजे कंपल्सरी. सुख म्हणतात ते हेच. आणि हे बघा संतूर मग चालता विषय असा की आम्ही बसलो होतो झाडाखाली, आणि सगळा विषय होतोपर्यंत झाली दुपारची सुट्टी. त्याच्यामुळे ते ताई गेले होते डबा आणायला. तेवढ्यात मला घावला वारका नारळाचा छोटा भाव, जा की पकायच्या आधीच खाली पडलेला होता. आणि ही बघा, ही जे नखरे चालली होती, हिला चपाती नव्हती खायची, पण तरी सुद्धा स्टील तिने चपाती खाल्ली. त्यानंतर सगळे लागले आपापल्या कामाला. आणि हा साळ्याचा काटा. आता कोणाला खाऊ वाटतोय ती काय तुम्हाला सांगायची गरज नाही, पण बघा हेच तर साळीचा काट. नंतर ना आमच्या आई साहेबांना झाली ऊस खायची इच्छा, म्हणून त्यांना तोडून दिला.